मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, शेतकरी बांधवांना मदतीसाठी कृषी मित्र म्हणजेच शेतकरी मित्रांची मोठ्या प्रमाणात पदभरती केली जाणार आहे. जे ग्रामीण भागातील युवक आहेत तर त्यांच्यासाठी ही संधी कशी असणार आहे, त्यांना मानधन किती मिळणार आहे आणि निवडची जी प्रोसेस आहे ती कशी असणार आहे, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कृषी मंत्री जे आहेत त्यांनी या कृषी मित्र संदर्भात, शेतकरी मित्र संदर्भात त्या ठिकाणी घोषणा केली होती. जर का ही पदभरती झाली तर याचा नक्कीच शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तर याचा फायदा होणारच आहे, परंतु जे बेरोजगार युवक आहे त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या शेतकरी मित्र योजनेमुळे रोजगार उपलब्ध होणार आहे. सध्या तरी याबाबत कोणती अधिकृत माहिती नाही, फक्त कृषी मंत्र्यांनी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. लवकरच या संदर्भात एखादा GR काढण्यात येईल आणि या GR मध्ये ही पदभरती कशी केली जाणार आहे, त्याचे नियम कसे असणार आहेत, या संदर्भातील सविस्तर माहिती त्या GR मध्ये देण्यात येईल आणि 1 जून पासून ही प्रक्रिया सुरू होईल अशी शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये 11,587 पदासाठी ही भरती होणार आहे. ही पदभरती जी आहे ती आत्मा योजनेअंतर्गत केली जाणार आहे. आत्मा योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय निवड समितीची त्या ठिकाणी संपूर्ण जबाबदारी असणार आहे. एका गावामध्ये 1 शेतकरी मित्र असणार आहे. तर अशा पद्धतीने या योजनेची संरचना असणार आहे. तर आता या शेतकरी मित्राची जबाबदारी काय असेल? शेतकऱ्यांना शासकीय योजना समजावून सांगणे, शेतीतील नव्या आधुनिक पद्धतींचा प्रचार प्रसार करणे, वेळेवर आणि योग्य शेतकरी बांधवांना तांत्रिक मार्गदर्शन करणे, शासकीय योजना समजावून सांगणे, शेतीतील नव्या आधुनिक पद्धतीचा प्रचार, वेळेवर आणि योग्य तांत्रिक मार्गदर्शन इत्यादी जबाबदारी या शेतकरी मित्राची असणार आहे. आता शेतकरी मित्राची संभवतः निवड कशी केली जाईल, तर त्या शेतकरी मित्राला अनुभवी आणि प्रयोगशील शेतकरी असणं गरजेचं आहे. सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाचा वापर त्या शेतकरी मित्राला करता आला पाहिजेत. उत्तम संवाद कौशल्य व समाजकार्याची आवड देखील त्या शेतकरी मित्राला असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता या संदर्भातील सविस्तर माहिती लवकरच अधिकृतपणे या ठिकाणी येणार आहे. आणि एकूण वार्षिक जर मानधन म्हणाल तर 18,000 हे एकूण वार्षिक मानधन शेतकरी मित्राला मिळणार आहे. आता ग्रामीण भागात म्हणाल तर 11,587 तरुणांना स्वतःच्या गावात त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. बेरोजगारी कमी होणार आहे आणि यासोबतच शेतकरी बांधवांना देखील चांगलं मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे आपसुकच शेतकरी बांधवांना या ठिकाणी या पदभरतीचा फायदा होणार आहे. तरुणांचे सक्षमीकरण आणि शेतकऱ्याचे सक्षमीकरण म्हणजे दोन्ही पद्धतीने या ठिकाणी फायदा होणार आहे. आता डॉक्युमेंट म्हणाल तर शिक्षणाचं प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी दाखला हे सर्वसामान्यपणे लागतंच. अधिक माहिती जर घ्यायची असेल तुम्हाला तर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात तुम्ही संपर्क साधू शकता. लवकरच अधिकृत GR येईल आणि त्या GR मध्ये या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली असेल. सध्या तरी मात्र ही घोषणा आहे, अधिकृत माहिती कोणतीच नाही, परंतु जेव्हा अधिकृत GR येईल त्यावेळेस आपण या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. थांबूया येथेच. धन्यवाद.